नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच अंत. विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. उलटपक्षी भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्त्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खू पटिसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होता त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही असा पटिसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. म्हणून भगवान बुद्धाने 500 अरहंतांना पटिसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. परंतु 3 वर्षानंतरही पटिसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका पटिसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले. भगवान बुद्धाला त्याची दया आली. त्याने पटिसेनाला आपल्याजवळ बोलविले आणि सौम्यपणे त्याच्यापुढे पुढील गाथा म्हटली. जो राखून बोलतो, विचाराचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो. तथागतांनी दाखविलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रफुल्ल झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हटले, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक. नंतर भगवान बुद्धाने 3 कायिक अकुशल कर्मे, 4 मौखिक अकुशल कर्मे आणि 3 मानसिक अकुशल कर्मे, ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते, ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अरहंत पद प्राप्त झाले. या सुमारास एका विहारात 500 भिक्खुणी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली. ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताऱ्या पटिसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुणीच्या कानी येताच त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खूसमोर गाथाचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुणी पटिसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असता त्या एकमेकीकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खूपुढे अन्न ठेवले. पटिसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुनींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे, मला फक्त एकच गाथा येते. ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. तेव्हा भिक्खुनींनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंडसुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. पटिसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला.
त्या सर्व भिक्खूंनी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अरहंत झाल्या आणि त्यांना अरहंतपद प्राप्त झाले. दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्याच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले. पटिसेनाची चर्या सर्व भिक्खूंहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्याच्या मागून चालू लागला. परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटिसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल, चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. तेव्हा पटिसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तेथे त्याने हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटिसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे, हा कोण? तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, तो पटिसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बुद्धिस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यास सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. तेव्हा प्रसेनजित भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की पटिसेन हा एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला? त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते, कारण शील हीच सर्वोत्तम वस्तू आहे. ह्या पटिसेनाच्या अगदी मनोरंध्रात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहेत. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधपातापासून वाचवू शकत नाही. नंतर तथागत म्हणाला, माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्या योगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण हे आनंदित झाले. अशा प्रकारे आज आपण धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे हे बघितलेलं आहे. पुढच्या भागात आपल्याला धर्मपुस्तके प्रमादातील आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे हे बघायचं आहे. तोपर्यंत नमो बुद्धाय. जय भीम.